न्यूज लाईन, अचूक वेधक. संपूर्ण भारतभर जो हा केमिस्ट असोसिएशनने जो संप पुकारलेला आहे, हा मूळतः ऑनलाईन जी विक्री होत आहे औषधांची आणि जी विदाऊट प्रिस्क्रिप्शन होते, विदाऊट फार्मासिस्टच्या हस्तक्षेप त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नसतोय. ज्या MT पिल सारख्या ज्या औषधं आहेत किंवा विद्यार्थ्यांना जी गुंगीची किंवा नशेची जी औषधं मिळत आहेत, तर त्यामुळे आपली जी येणारी पिढी आहे त्याचं फार नुकसान होत आहे. आणि हे कुठंतरी समाजाचा एक घटक म्हणून, एक फार्मासिस्ट म्हणून आमचंही ते कर्तव्य आहे. म्हणून यासाठी आमचा सर्व महिला फार्मासिस्टचा याला पाठिंबा आहे. फार्मसी असोसिएशनला पाठिंबा देत आहे, कारण जी ऑनलाईन विक्री अवैध औषधांची होत आहे, मग आजकालची तरुण पिढी पूर्ण नशेच्या विळख्यात आहे. एक डॉक्टर म्हणून मलाही हे माहीत आहे. आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही काउन्सिलिंग किंवा हे अजिबात काय करू शकत नाही, जे की आमचे फार्मासिस्ट पूर्णपणे काउन्सिलिंग करून त्या औषधांची काळजी घेऊन ती कशी घ्यायची, त्याचे दुष्परिणाम काय, त्याचं प्रत्येक निराकरण ते करू शकतात, जे की ऑनलाईन माध्यमातून होऊ शकत नाही. आणि त्या माध्यमातून होणारी MTP किट्सची विक्री वगैरे ही सुद्धा अवैध आहे. आणि याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि याचबरोबर खूप मोठी पिढी आपण ऑनलाईन जर केलं तर ही जी सेवा देणारे लोक आहेत यांना आपण बेकारीकडे नेत आहोत. हे चांगलं नाहीये. याला आमचा पूर्णपणे पाठिंबा. न्यूज लाईन, अचूक वेधक.